नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. तर आता प्रियाचं एक खूप मोठं गुपित सगळ्यांना कळणार आहे, ज्यामुळे सगळे सुभेदार गोंधळून जाणार आहेत की तिला घरात ठेवावं का तिला घरातून हाकलून द्यावं. तेव्हा ते नक्की गुपित काय आहे आणि डॉक्टर नक्की असं काय रिपोर्ट देतात ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलंच की अश्विनसमोर सगळ्यात मोठं सत्य आलेलं असतं. अश्विनला आता इतका राग येतो, तो सरळ प्रियाची हक्कलपट्टी करतो. रात्रीची वेळ होते, प्रिया अजून दारातच उभी असते. सायली अर्जुन तिथे येतात आणि बोलतात, प्रिया आता नाटक करून ना काहीच उपयोग नाहीये, ही तर फक्त सुरुवात आहे. तुझी पुढची सगळी गुपितं आम्ही हळूहळू करून एक्सपोज करणार आहोत. आम्ही जर ठरवलं असतं ना तर तुला एकदा संपवलं असतं, पण आम्हाला तसं करायचं नाहीये. रोज तुला जरा जरा संपवायचं आहे. असं म्हणत असते. प्रियाच्या तोंडावरती दरवाजा मारतात आणि आतमध्ये निघून जातात. प्रिया मात्र विचारच करत राहते, आता मी जाऊ तर कुठे जाऊ? ना मला त्या आधिराजकडे जाता येईल, ना मला किल्लेदारांकडे आश्रय, ना मला सुभेदारांच्या घरी आश्रय. पण प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इकडून हलता कामा नाही. मला इथे तंबू ठोकूनच राहावं लागेल, कारण जर मी इकडून गेले तर पुन्हा हे सुभेदार मला घेणारच नाहीत. त्यापेक्षा एक काम करते, दारात ना अशीच उभी राहते, उपाशी तापाशी. किमान या सुभेदारांना दया तरी येईल आणि कदाचित मग ते मला घरी घेऊ शकतील. रात्रीची वेळ असते, त्यात तिला ढास सुद्धा चावत असतात आणि त्यात गरमीचं तर काही सांगायलाच नको. इतकी वाईट अवस्था झालेली असते की बासच. पण प्रिया हे सगळं सहन करते, कारण आता तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. तिने फक्त एकच ठरवलेलं असतं की कसं बसं अश्विनला स्वतःच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्याला पटवून द्यायचं की मी किती चांगली आणि सज्जन मुलगी येते. प्रियाला वाटत असतं की घरचे आत्ता दरवाजा उघडतील, नंतर दरवाजा उघडतील, पण यावेळेस तिने इतका मोठा गुन्हा केलेला असतो की कोणीही दरवाजा उघडायला तयार नसतं. कोणीही तिच्यावरती दया दाखवायलाच तयार नसतं. तिच्या मनामध्ये फक्त एकच आशा असते की अश्विन येईल आणि दरवाजा उघडेल, मला घरात घेईल. पण अश्विन काय येत नसतो आणि दरवाजा काय उघडत नसतो. आणि विचार करता करता कधी या प्रियाला झोप लागते तिचं तिलाच कळत नाही. सकाळ होते, अजून प्रिया झोपलेलीच असते. आणि तेवढ्यातच कल्पना तुळशीला पाणी घालण्यासाठी बाहेर येते. ती पाहते तर काय, प्रिया अजून झोपलेली असते, डाराडूर पडलेली असते. नाही म्हणजे काल एवढा मोठा प्रसंग घडला तर या मुलीला झोप कशी काय लागू शकते तेच तिला काय कळत नसतं. कल्पनाला तर या प्रियाचा इतका राग आलेला असतो की बासच. ती आता तरा आतमध्ये जाते आणि जोरजोरात हाका मारायला सुरुवात करते, अर्जुन, अरे अर्जुन, सायली, सगळ्यांनी बाहेर या. आणि मग काय, तिचा आवाज ऐकून अस्मिता, प्रताप, अश्विन सगळेच आता हॉलमध्ये एकत्रित होतात. कोणाला काहीच समजत नसतं की कल्पना इतक्या जोरजोरात का बरं हाका मारतीये. अस्मिता बोलते, मम्मा अगं काय झालं, भूत बघितल्यासारखं का ओरडतीयेस? तेव्हा कल्पना बोलते, कसं आहे ना, त्या नीचबाईची नाटकं काही संपतच नाही आहेत. एक नंबरची नालायक आणि नीचबाई येते. अर्जुन, ताबडतोब पोलिसांना फोन कर आणि त्या तन्वीला घेऊन जायला सांग. आणि तसं पण तिचा नालायकपणा सहन करण्याची आपल्याला आता काहीच गरज नाहीये. सायली, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण जाऊ आणि तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढू. तेव्हा सायली बोलते, आई आई ओ, जरा शांत व्हा प्लीज, हायपर होऊ नका. या बरं, इथे बसा. आणि तसंही मी तुम्हा सगळ्यांना काय सांगितलंय, आपण त्या प्रियाच्या बोलण्याचा किंवा तिच्या वागण्याचा जराही विचार करायचा नाहीये. मग तरी सुद्धा तुम्ही तिचा का बरं विचार करताय? आणि तुम्हाला कळत नाहीये का, ती प्रिया तिथे मुद्दाम उभारली आहे, कारण तिला माहितीये ती जर तिथे उभारली तर आपण तिला घरात घेणार. त्यामुळे आपण पूर्णपणे तिला इग्नोर करायचं, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. अश्विन आता हे सगळं ऐकत असतो. तो विचार करत असतो, दादा वहिनी किती हुशार आहेत. ज्यावेळेस मी प्रियाशी लग्न केलं तेव्हा मला ते ओरडून सांगत होते की या तन्वीशी लग्न करू नकोस, पण तरीसुद्धा मी माझ्या दादाचं आणि वहिनीचं ऐकलं नाही. प्रियावरती विश्वास ठेवला. मी जर त्यांचं ऐकलं असतं तर आता किती बरं झालं असतं. अश्विनला मात्र खूपच मोठा पश्चाताप झालेला असतो. तो जोरजोरात रडू लागतो आणि बोलतो, खरंच मी खूप मोठा दळभद्र आहे. माझी ना लायकी नाही आहे कोणी माझ्यावर प्रेम करावं, त्यामुळे प्रत्येक मुलगी येते आणि मला सोडून जाते. दादा वहिनी, खरंच मला माफ करा, मी तुमची हात जोडून माफी मागतो. तुम्ही मला जीवाच्या आकांताने समजवण्याचा प्रयत्न करत होता की प्रिया चांगली मुलगी नाही आहे, पण तरीसुद्धा मी वाहवत गेलो, मी तुमचं ऐकलं नाही आणि आता मी माझ्या कर्माचीच फळं भोगतोय. देवाने बरोबर मला शिक्षा दिली. असं बोलून तो आतमध्ये निघून जातो. असं बोलून तो तिकडून निघून जातो रडतच. तेव्हा सायली बोलते, हे बघा, तुमच्या लक्षात येत आहे ना अश्विन भाऊजींना किती हे सगळं लागलंय मनाला, त्यामुळे आपल्याला त्यांना एक मिनिटंसुद्धा एकट्याला सोडून चालणार नाही. लग्नापूर्वी जेव्हा त्या रियांनी त्यांना फसवलं होतं तेव्हा अश्विन भाऊजींनी स्वतःची काय अवस्था करून घेतली होती. दारू पिऊन स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं. आणि आता जी त्यांना त्रास देणारी मुलगी आहे ती तर त्यांच्या लग्नाची बायको आहे. मग विचार करा ते किती मनाला लावून घेतील. तेव्हा कल्पना बोलते, हो, अश्विनला आपल्या सगळ्यांची गरज आहे, आपल्याला त्याला खूप जपायला हवं. आणि अशा प्रकारे अश्विनला जपण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला असतो.
आणि तेवढ्यातच धडाम असा आवाज होतो. कोणाला काही समजत नसतं की नक्की काय पडलंय. आणि तेवढ्यातच त्यांच्या लक्षात येतं की प्रिया कोसळली आहे. सगळेच आता धावत बाहेर जातात. सगळेच आता तिच्या भोवतीने जमलेले असतात. पाहतात तर काय, प्रिया पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. सायली अर्जुन बोलतात, कोणीही तिला उठवण्याचा प्रयत्न करू नका. मला 100% खात्री आहे प्रिया नाटक करतीये. सहानुभूती मिळवण्यासाठी ती हे सगळे ढोंग रचतीये. आपण एक काम करू, तिला इग्नोर करू आणि इकडून निघून जाऊ. तेव्हा कल्पना बोलते, सायली पण जर ती खरंच बेशुद्ध पडली असेल तर आपल्याला चेक करायला हवं. अश्विन एक काम करतोस का, तिला चेक करतोस का? तेव्हा अश्विन बोलतो, नाही मम्मा, एक डॉक्टर म्हणून सुद्धा मला तिला हात लावायचा नाहीये. मला अक्षरशः घाण वाटते, किळस वाटतोय तिला हात लावण्यात. मी काय तिला हात लावणार नाही. तेव्हा कल्पना बोलते, विमल आज जा आणि तिच्या तोंडावरती पाणी शिपडून बघ. बहुतेक ती जागी होईल आणि तिचा ढोंग सगळ्यांसमोर येईल. विमल जाते, पाणी शिंपडते, पण प्रिया काय उठत नाही. आणि आता सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की जी प्रिया आहे ती नाटक करतीये. तेव्हा कल्पना बोलते, अश्विन अरे ती नाटक करत नाहीये, ती खरंच बेशुद्ध पडली आहे. आणि आता तू प्लीज असा विचार करू नकोस की ती तुझी बायको आहे. तू असा विचार कर, तू एक डॉक्टर आहेस आणि तुमच्या डिग्रीमध्ये काय शिकवलं जातं की पेशंट कोणी असो त्याची मदत करायची. एक डॉक्टर म्हणून माणुसकीच्या नात्याने प्लीज तिची मदत कर. अश्विन मात्र काही केलं ऐकायला तयार नसतो. तेव्हा प्रताप बोलतो, आपण एक काम करू, इथे जवळपास एक डॉक्टर राहतात, त्यांना बोलावून आणू. अश्विनचं काम ते डॉक्टर करतील. आणि मग काय, डॉक्टर येतात. डॉक्टर बोलतात, पेशंट ही का, असं म्हणतच ते तिची नाडी तपासतात आणि बोलतात, गुड न्यूज, तुमच्या घरामध्ये गुड न्यूज आली आहे. कोणाला काही समजायला मार्ग नसतो की कसली गुड न्यूज. अश्विन बोलतो, गुड न्यूज, डॉक्टर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात, कॉंग्रॅच्युलेशन, तुमची बायको प्रेग्नेंट आहे, तुम्ही बाप होणार आहात. आणि ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण या बातमीचा आनंद मानावा का दुःख मानावं हेच कोणाला काही कळत नसतं. कारण ते बाळ खरंच अश्विनचं आहे का इतर कोणाचं तरी आहे याची शाश्वती कोणालाच नसते. आणि प्रियाने असे काही कारनामे करून ठेवलेले असतात की तिच्या आनंदात आनंदी व्हावं असं कोणालाच वाटत नसतं. तेव्हा सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्ही एकदा स्वतःहून चेक करा. कारण कसं आहे ना, ही मुलगी एक नंबरची ढोंगी आहे आणि मला तर वाटतंय आत्तासुद्धा ढोंगच करत असेल. तेव्हा अश्विन पुन्हा एकदा चेक करतो आणि तो बोलतो, हो वहिनी, ती खरंच प्रेग्नेंट आहे. अश्विनने आता प्रियाचा हात पकडलेला असतो. तेवढ्यातच प्रियाला शुद्ध येते. ती एकदम खडबडून जागी होते आणि बोलते, अश्विन तू माझा चक्क हात धरलास, याचा अर्थ तू मला माफ केलंस. थँक्यू सो मच अश्विन. पण अश्विन मात्र तिला लांब लोटतो आणि बोलतो, ए तन्वी, उगाचचा गैरसमज करून घेऊ नकोस, मी काही तुला माफ नाही केलेलं, हात सोड माझा. तेव्हा प्रिया बोलते, पण तू तर माझा हात धरला होतास ना. तेव्हा अश्विन बोलतो, हो, ते फक्त तुला माणुसकी म्हणून चेक करण्यासाठी. तू कितीही नालायक असलीस तर मी एक डॉक्टर आहे आणि हे मला विसरून चालणार नाही. बाय द वे तू प्रेग्नेंट आहेस. आणि मग काय, ही प्रिया आता पुन्हा पोटावरती हात ठेवून नाटक करायला सुरुवात करते. ती बोलते, अश्विन अरे मी खरंच प्रेग्नेंट आहे, म्हणजे आपण आई बाबा होणार आहोत. आता तरी मला माफ कर प्लीज, आपल्या बाळासाठी तरी मला माफ कर प्लीज. काल जे काही घडलं ना ते मनात नको ठेवू. आणि तसंही अधिराज यांचाच माणूस होता. सायलीने कबूल केलंय ना की तिनेच अधिराजला माझ्या आयुष्यात पेरलं होतं म्हणून. बरं ते सगळं जाऊ दे, तू फक्त आपल्या बाळाचा विचार कर, त्याच्या फ्युचरचा विचार कर. तेव्हा अश्विन जोरातच ओरडतो, एक मिनिट, कसलं बाळ, कोणाचं बाळ? नक्की हे बाळ माझंच आहे का इतर कोणाचं आहे याची सुद्धा शाश्वती नाही आहे. नाही म्हणजे खरंच हे बाळ माझं आहे का इतर कोणाचं आहे याची सुद्धा गॅरंटी नाही आहे ना. कारण माझ्या येण्यापूर्वी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे लोक होते. तो अधिराज, त्याच्यापूर्वी तुझे खूप सारे बॉयफ्रेंड्स. आता त्यांच्यापैकी नक्की हे बाळ कोणाचं आहे हे मला खरंच माहीत नाही. उगाच कोणाचंही बाळ माझ्यावरती थोपू नकोस. हे जर बाळ माझं असतं आणि तू माझ्याशी नीट वागली असतीस ना तर मी तुला 7व्या आसमानात नेऊन ठेवलं असतं, तुझे खूप लाड केले असते, पण आता नाही. तेव्हा प्रिया बोलते, अश्विन अरे प्लीज वाटेल ते बोलू नकोस, तोंडाला येईल ते बोलू नकोस. अश्विन अरे अश्विन, मी माझ्या पोटावरती हात ठेवून शपथ घेऊ का, अरे हे बाळ खरंच आपलं आहे. तेव्हा अश्विन बोलतो, नको ग तन्वी नको, आता तरी बास कर. अगं त्या लहान बाळाला तरी सोड, ते अजून जगात सुद्धा नाही आलेलं. त्यापूर्वी तू त्याला मारायला निघालीस, त्याचा घात करायला निघालीस. आणि त्यात या बाळाचं खूप मोठं दुर्दैव आहे, कारण ते तुझ्या पोटी जन्माला आलंय. ते म्हणतात ना, आई वडिलांनी करावं आणि लेकरांनी भरावं. तेव्हा प्रिया बोलते, अश्विन अरे तुला का कळत नाहीये, आपण नवरा बायको आहोत आणि नवरा बायकोमध्ये जे काही घडायला पाहिजे होतं ते आपण केलंय ना. तेव्हा अश्विन हसू लागतो आणि बोलतो, वा प्रिया वा, आता काय बोलू. नाही म्हणजे जे आपण फक्त आपल्या नवऱ्याबरोबर करायला पाहिजे होतं ते तर तू सगळ्या मुलांबरोबर करून बसली आहेस. प्रिया आता कल्पनाकडे जाते आणि बोलते, आई बाबा तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खरं सांगते, हे अश्विनचंच बाळ आहे. सायली अगं तू तरी ऐक, तुला तर लहान मुलं किती आवडतात, प्लीज माझ्यावरती दया दाखव. पण कोणीही तिचं ऐकत नाही. काही एक ऐकत नाही आणि अश्विन तिला सरळ निघून जायला सांगतो. तेव्हा आता पुढे काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.